मित्रांनो ज्योतिबा देवदर्शन तुम्हाला इथं ज्योतिबाची जत्रा तुम्हाला दाखवणार आहे, सविस्तर सगळी माहिती देणार आहे. तर मित्रांनो बघा ही जत्रा, चला तर मित्रांनो दाखवतो. तर मित्रांनो गेल्या वर्षी तर रोड नव्हता, आता एक महिना झाला हा रोड झालेला आहे तयार. मित्रांनो बघा पहिला असा कच्चाच रोड होता. मित्र हे बघा आमचे किशोर गुजर यांचे टरबूज विक्रीला आणलेले आहेत. कितीला टरबूज आहे काय सांगा तरी, कितीला? 50 रुपयाला, 100 रुपयाला, 40 रुपयाला, 30 रुपयाला, कोणतं पाहिजे फक्त सांगायचं. कसं आहे? नंबर 1 आहे, नंबर 1. तर मित्रांनो किशोर यांची अवश्य भेट घ्या, कारण टरबूज हा माल नवीन ताजा, एकदम ताजा आहे घेण्यासाठी, शिळा नाही काही नाही. तर हे आहे देवीचं मंदिर मित्रांनो बघा, हे मित्रांनो बघा देवीचं मंदिर. आणि हा तो रोड नवीन केलेला आहे आता, जे तुम्हाला मी सांगितलेला होता ना तो रोड. तर मित्रांनो तुम्हाला सविस्तर अशी माहिती देतो, आणि जसं मला कळतंय तसं मी देवाच्या पाया पडाय येतोय. आणि पहिल्यापासून जसं मी मंदिर बघतोय तशी मंदिराची लई सुधारणा केलेली आहे. पहिलं काय असं नव्हतं, इथं सगळे झाडं, कच्चा रोड, पाण्याची सोय नको. पाणी तर मी घरी येऊन जातानाच इथून प्यायला नेत होतो पाणी पहिलं, पण आता एकदम जास्त सुधारणा झालेली आहे. इथं पाणी वगैरे जार वगैरे कुणी पण घेऊन येतात, पाण्याचं काय टेन्शन नाही काय नाही. आणि जेवायला पण इथं पंक्ती वगैरे लोक अन्नदान हे भरपूर प्रमाणात करतात. मित्रांनो आपल्या हे ज्योतिबाचं मंदिर बघा, आता हा रोड मंदिरापासून केलेला आहे. मित्रांनो अवघात ते जार तुम्हाला आता जी सांगितली होती इथे जार ठेवलेले आहेत. आणि मित्रांनो जसं मला कळते तसं मी आता गाडी घेतली तर गाडी होतो, आधी चलत येत होतो, सायकल किंवा चलत. आणि मंदिर पण असं एवढं बांधलेलं नव्हतं, असं माळवताचं मंदिर होतं. साईडनं अशी झाडं ही होती, दगडं काटे वगैरे हे असं होतं. पाण्याची सोय नव्हती, लाईट नव्हती. नंतर पुन्हा इथं हापसा घेतलेला. तर मित्रांनो बघा मंदिर, गर्दी खूप असल्यामुळे मंदिरामध्ये बारी पण लई मोठी आहे. आणि मी काय दर्शन समजा बारीला थांबून काय घेतलेलं नाही, लांबूनच पाया पडलो, मुख दर्शन घेतलेलं आहे मंदिराचं. तर मित्रांनो बघा हे देवस्थान जुन्या काळातील हे दगडाचं देवस्थान होतं, आणि आता हे नवीन बांधकाम झालेलं आहे. तर मित्रांनो पहिलं लय म्हणजे काय लय बेजारी होत होती. कधी सायकलवर यायचं, कधी चलत यायचं, सायकल पंक्चर व्हायची, नुसती बेजारीशिवाय आपलं काय कुठं काय देवदर्शन झालेलं नाही मित्रांनो. हे बघा, आणि एवढे पण दुकानं पण नव्हती पहिले, फक्त एक नारळाचं दुकान आणि एक स्टेशनरी दुकान झालं. आणि पुन्हा पाया पाड्या भाविक फक्त, ते पण लय नाही, 100-200-300 एवढेच, जास्त नाहीत. पण आता एकदम जास्त सुधारणा झालेली आहे मित्रांनो. हा आहे पार्ट 1 आणि पार्ट 2, 3, 4 तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो. तर धन्यवाद मित्र.